Our today's topic is structure of anatropous ovule or megasporangium. आता या आधी तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ गायनोशियम माहित असलं पाहिजे. गायनोशियमचा मेंबर आहे कार्पेल और पिस्टिल. तर स्ट्रक्चर कसं असतं कार्पेलचं? दिस इज द फ्लॅट प्लॅटफॉर्म फॉर द लँडिंग ऑफ pollen grain. It is known as stigma. Elongated, slender, stalk-like structure arises that is known as style. At the base of carpel is blush portion or swollen portion that is known as ovary. किंवा ओव्हरी थॅलॅमसला अटॅच असते. आता हा स्टिग्मा आहे ज्याच्यावर पोलन ग्रेनचं लँडिंग होतं आफ्टर पॉलिनेशन, त्यामुळे हा पोर्शन फ्लॅट असतो. ही स्टाईल हॉलो स्ट्रक्चर असतं कारण पोलन ग्रेन जेव्हा या स्टिग्मावर येतो आणि पोलन ट्यूबचं फॉर्मेशन करतो तेव्हा ही या हॉलो पोर्शन मधून ही पोलन ट्यूब ओव्हरी पर्यंत पोहोचते. आता हे फुल स्ट्रक्चर आहे, याला आपण कार्पेल म्हणतो. कार्पेल कुणाचा मेंबर आहे? इट इज द मेंबर ऑफ गायनोशियम आणि गायनोशियम हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह वरल आहे. कार्पेल और पिस्टिल म्हणू आपण याला. हे मेंबर आहेत गायनोशियमचे आणि गायनोशियम अर्थातच फिमेल रिप्रोडक्टिव्ह वरल आहे. जो कार्पेल आहे तो एका फ्लॉवर मध्ये एकच असेल तर आपण त्या कंडिशनला मोनोकार्पेलरी असं म्हणतो. जर कार्पेल एका फ्लॉवर मध्ये एकच असेल देन दॅट कंडिशन इज नोन ॲज मोनोकार्पेलरी, ओनली वन कार्पेल. आणि इफ जर की अनेक कार्पेल्स एकाच फ्लॉवर मध्ये असेल तर त्या कंडिशनला आपण मल्टी कार्पेलरी असं म्हणतो. मल्टी कार्पेलरी कंडिशन, मोर दॅन वन कार्पेल. आता मल्टी कार्पेलरी कंडिशन मध्ये पुन्हा दोन कंडिशन असतात. जर हे अनेक कार्पेल्स आहेत ते एकमेकांना अटॅच असतील तर दॅट कंडिशन इज नोन ॲज सिनकार्पस. त्या कंडिशनला सिनकार्पस असं म्हणतात. आता सिनकार्पस कंडिशन मध्ये काय? ऑल कार्पेल्स फ्यूज टुगेदर. ऑल कार्पेल्स फ्यूज टुगेदर. आता हे स्टिग्मा आहेत. हे आपण किती स्टिग्मा काढले? 1 2 3 4 5 आणि हा आहे सिनकार्पस कार्पेल. या स्ट्रक्चर मध्ये अनेक कार्पेल फ्यूज झालेला आहे त्यामुळे या कंडिशनला आपण सिनकार्पस कार्पेल असं म्हणणार. आता सेकंड जी कंडिशन आहे ती आहे ॲपोकार्पस. ॲपोकार्पस म्हणजे काय? तर कार्पेल्स आर फ्री फ्रॉम इच अदर, फ्री कार्पेल्स. आता या कंडिशन मध्ये काय असतं? इफ दीज आर 1 2 3 4 5 6 कार्पेल्स and all are free from each other. 1 2 3 4 5 6 सगळे एकमेकांपासून फ्री आहेत. ही कंडिशन म्हणजे ॲपोकार्पस कंडिशन. फ्यूल फॉर्मेशन आणि मेगास्पोरेंजियमचं फॉर्मेशन कुठे होतं? तर हा ओव्हरी जो ब्लच पार्ट आहे एक लॉक्यूल प्रेझेंट असतो किंवा अनेक लॉक्युल्स प्रेझेंट असतात. आता या लॉक्युल मध्ये प्लासेंटा असतो आणि प्लासेंटाला ओव्ह्यूल अटॅच असतो. या प्लासेंटाला काय अटॅच असतो? ओव्ह्यूल अटॅच असतो. दिस वन इज प्लासेंटा. आता ओव्हरीमध्ये जर सिंगल ओव्ह्यूल असेल त्या कंडिशनला युनिओव्ह्युलेट असं म्हणतात. आणि तुम्हाला माहिती की आफ्टर फर्टिलायझेशन कन्व्हर्जन कशामध्ये होतं? ओव्हरी इज कन्व्हर्टेड इन टू फ्रूट अँड ओव्ह्यूल इज कन्व्हर्टेड इन टू अ सीड. मग ज्या फ्रूटमध्ये फक्त एकच सीड असतं अर्थात त्याच्या ओव्हरीमध्ये एकच ओव्ह्यूल असणार. इफ सिंगल ओव्ह्यूल इज प्रेझेंट, सिंगल ओव्ह्यूल जर प्रेझेंट असेल तर त्या कंडिशनला आपण युनि
ओव्ह्युलेट असं म्हणतो. युनी ओव्ह्युलेट. आणि जर एका ओव्हरीमध्ये एकापेक्षा जास्त जर ओव्ह्यूल प्रेझेंट असतील, आपण त्या कंडिशनला मल्टी ओव्ह्युलेट असं म्हणतो. म्हणजे जर मेनी ओव्ह्यूल्स असणार तर त्याला आपण काय म्हणणार, मल्टी ओव्ह्युलेट. मल्टी ओव्ह्युलेट. आता ही कंडिशन कुणामध्ये असणार, जर ज्या फ्रूटमध्ये एकापेक्षा जास्त सीड्स असतील त्यांच्यामध्ये अर्थातच मेनी ओव्ह्यूल्स होते अँड दॅट ओव्ह्यूल्स आर कन्व्हर्टेड इन टू अ सीड्स. सीड्सचं जर एक्झाम्पल आपल्याला बघायचं झालं तर एक्झाम्पल मँगो, व्हीट आणि राईस. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ युनी ओव्ह्युलेट कंडिशन. अँड मल्टी ओव्ह्युलेटचं एक्झाम्पल आपण बघितलं तर कुठले असणार आहे, तर वॉटरमेलन, पपया. मेन पार्ट कडे येऊया. दॅट इज अ मेगास्पोरॅन्जियम. मेगास्पोरॅन्जियम इज नोन ॲज ओव्ह्यूल. सो इन टू द ओव्हरी हा एक लॉक्यूल आहे. आपण सिंगल लॉक्यूलचं एक्झाम्पल घेऊया. लॉक्यूलमध्ये प्लासेंटा असतो आणि त्या प्लासेंटाला ओव्ह्यूल अटॅच असतो आणि हा आहे ओव्ह्यूल. अँड दिस वन इज लॉक्यूल. दिस इज नोन ॲज ओव्हरी. आता जो हा ओव्ह्यूल आहे, या ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर आपण इथे बघायचंय. ओव्ह्यूलच्या आतमध्ये एक मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर असतं दॅट इज नोन ॲज एम्ब्रियोसॅक. ओव्ह्यूलच्या आतमध्ये एक मल्टीसेल्युलर स्ट्रक्चर असतं दॅट इज नोन ॲज एम्ब्रियोसॅक. आणि एम्ब्रियोसॅक म्हणजेच काय, फिमेल गॅमेटोफाइट. आपण मायक्रोस्पोरॅन्जियमचं स्ट्रक्चर बघितलं होतं. मायक्रोस्पोरॅन्जियम म्हणजेच पोलन सॅक आणि पोलन ग्रेन म्हणजेच मेल गॅमेटोफाइट. त्याच्याप्रमाणेच ओव्ह्यूल हे मेगास्पोरॅन्जियम आहे आणि त्याच्यामध्ये जे एम्बेडेड स्ट्रक्चर असतं मल्टीसेल्युलर दॅट इज नोन ॲज एम्ब्रियोसॅक. आणि एम्ब्रियोसॅक म्हणजेच काय असते, फिमेल गॅमेटोफाइट. फिमेल गॅमेटोफाइट पुढे जाऊन कशाचं प्रोडक्शन करते, तर फिमेल गॅमेटचं म्हणजेच एगचं प्रोडक्शन करते. आता हे एम्ब्रियोसॅक इज सराउंडेड बाय अ पॅरेन्कायमाटस टिश्यू दॅट इज नोन ॲज न्यूसेलस. न्यूसेलस काय असतात, तर न्यूसेलस हे न्यूट्रिटिव्ह टिश्यूज असतात जे की न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतात. आता न्यूसेलस इज सराउंडेड बाय 2 layers and these 2 layers are known as integument. Inner integument and this is outer integuments. If 2 integuments are present, that condition is known as बायटेगमिक. कुणामध्ये असते, तर इंटू द पॉलीपेटॅली फ्लावर मीन्स इंटू द एंजिओस्पर्म. युक्त एकच लेअर प्रेझेंट असतो त्या कंडिशनला आपण युनिटेगमिक कंडिशन असं म्हणतो. युनिटेगमिक कंडिशन, जी कंडिशन जिम्नोस्पर्म मध्ये आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर अटेगमिक कंडिशन असते, म्हणजे ऑन दिस न्यूसेलस देर इज नो एनी टेगमा और नो एनी लेयर इज प्रेझेंट. दॅट कंडिशन इज नोन ॲज एटेगमिक कंडिशन. प्रेझेंट इन टू द सॅन्टॅलम अँड लॉरेन्थस. This is about the classification of ovule on the basis of integuments. Now, where the integuments is absent, that is known as micropyle. Means the microspaces present between this layer of integuments. And opposite to the micropyle, there is the basal end is known as chalaza.
known as chalaza, and this basal end attached with the placenta through stalk. This basal end it attached to the placenta through a stalk-like structure that is known as funicles, and of ovule and this stalk is attached at the point or the junction is known as hilum, and above this stalk this portion is known as raphe. This portion is known as raphe, the ovular part, but it is persistent up to the seed formation. हा पार्ट सीड फॉर्मेशन पर्यंत आपल्याला बघायला मिळतो. हा सीड आहे and this part is known as raphe. When these ovules turn at a 180 degree Celsius, then this micropylar end at the downward direction and this chalizer end at the upper direction. So this inverted ovule is known as anatropous ovule, and this is the common ovule in a 82% of angiospermic plants. There are many types of ovules are present, but this anatropous ovule is common in the angiospermic families or plant. ओव्ह्यूलचा हा जो एम्ब्रियो सॅकचा पार्ट आहे किंवा फिमेल गॅमेटोफाइटचा पार्ट आहे, त्याच्या डेव्हलपमेंटचा स्टडी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये करायचा आहे. ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर तुम्हाला समजलंच असेल. सो सी द नेक्स्ट व्हिडिओ.